ही बर्फी एकदा नक्की ट्राय करून पहा। चिकाचं जे म्हैसीचं चिकाचं जे दूध असतं ना पहिल्या दाराचं, त्या दुधापासून ही बर्फी बनवली आहे। म्हणजे त्याचा खरवस बनवायचा आणि मग ती साखर टाकून बर्फी बनवायची। एक नंबर होते ही बर्फी। आणि तुम्ही कोणाला जर खायला दिली तर तुम्हाला खव्याचीच बर्फी असा जर रिप्लाय मिळणार। एकदम खव्याच्या बर्फीसारखीच होते आणि मस्त लागते। मुलांना सुद्धा ओळखता येत नाही ही खव्याची बर्फी आहे की खरवसाची बर्फी आहे ती। तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा। नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहतोय, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं गोड खरवेस कसा करायचा आणि गोड बरोबर आळणी सुद्धा कसा करायचा हे तुम्हाला दाखवलं। त्याच आळणी खरवेसाचा आज आपण बर्फी किंवा लाडू वगैरे बनवणार आहोत। बर्फी केली तरी चालते किंवा लाडू केले तरी चालतात। हा आळणी खरवस आहे, याचा आपण लाडू करून घेऊया किंवा बर्फी दोन्हीही होतं। चला तर मग हा अगोदर किसून घ्यायचा। किसण्यासाठी आपण ही अशा पद्धतीची किसणी वापरायची। मोठी वापरली तरी चालते, लहान आकाराची वापरली तरी चालते। याने किस मोठा पडतो आणि या किसणीने छोटा पडतो, बारीक पडतो याने। तर चला किसून घेऊया। तर मंडळी, खरवस किसून झालाय, हे पहा। आता याच्यामध्ये जेवढा किस आहे तेवढीच साखर घालायची आहे। आता हा किस एका साईडला बाजूला लावते आणि याच्यामध्ये साखर घेते तुम्हाला दाखवायसाठी। तर हे पहा, हा किस आणि ही साखर, जेवढा किस पडलाय तेवढीच साखर घ्यायची, नाहीतर आपला वडी किंवा बर्फी लाडू हे व्यवस्थित होत नाही। त्यामुळे साखर याला भरपूर वापरावी लागते। चला तर मग आता आपण बर्फी करायला घेऊया। सगळ्यात अगोदर आपण गॅसवरती कढई ठेवून कढईत थोडी जाड बुडाची ठेवायची आणि त्याच्यामध्ये किसलेला किस आणि साखर घालून त्याच्यामध्ये 1-2 चमचे दूध घालायचं, म्हणजे आपली साखर चांगली लगेच मेल्ट होते। त्यानंतर चांगलं हलवत राहायचं, खाली डसू नये म्हणून सतत हलवत राहायचं। साखर विरघळल्यानंतर त्याला भरपूर पाणी सुटतं आणि ते सगळं पाणी आटल्यानंतर या पद्धतीने एवढं घट्ट झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता माझं कितपत घट्ट झालेलं आहे। पूर्णपणे घट्ट करायचं, जास्ती कोरडं होऊ द्यायचं नाही। थोडं घट्ट आणि असं चिकट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची घालायची चवीसाठी आणि 1 चमचाभर तूप घालायचं, हलवून घ्यायचं आणि एका प्लेटला तूप लावून घ्यायचं।
तर आता इथे पहा, एका प्लेटला छान तूप लावून घ्यायचं सगळीकडे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि एखाद्या प्लेटने हे आपण छान थापून घ्यायचं. हाताला पण चटके बसू शकतात, त्यामुळे प्लेट किंवा कागद घालून हाताला किंवा लाटण्याने लाटलं तरी चालतं. पण प्लेटने केलं तर सोपं पडतं, कारण प्लेटला पण डसत नाही. थोडंसं तूप लावलं तरी प्लेटला चालतं आणि छान आपलं असं थापून घ्यायचं. आणि गरम गरम आहे तोपर्यंत वड्या आपण चाकूने कट करून घ्यायचं फक्त, आणि वड्या नंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्या वड्या काढायच्या. आणि हो, लाडू बनवताना सुद्धा हीच प्रोसेस असते, फक्त आपण बर्फीच्या ऐवजी त्याचे लाडू वळायचे, एवढेच फरक आहे, बाकी काही नाही. तर बर्फी खूप छान झाली होती, सर्वांनी आवडीने खाल्ली. मुलांनी तरी लगेच तासाभरात आमची बर्फी संपली सगळीच. तर मंडळी, बर्फी कशी वाटली? छान झाली आहे ना, मस्त झाली होती आणि तुम्हाला दिसायला पण खूप छान दिसते आणि आम्हाला खाताना पण खूप छान लागली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.